त्याचं काही क्षणामध्ये त्याच्यावर निष्कर्ष काढून तुम्हाला कळवणे आणि त्यामुळं उत्तम शेती करत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आज जवळपास बारामती प्रतिष्ठानकडे 8,000 शेतकऱ्यांनी ऑलरेडी इच्छा व्यक्त केलेली आहे। आज जो सामंजस्य करार झाला तो खाजगी साखर कारखाने, सहकारी क्षेत्रातले कारखाने महाराष्ट्रातले यांच्या अखत्यारीत असणारे, त्या कार्यक्षेत्रात असणारे जे शेतकरी आहेत त्यांनी तिथल्या स्थानिक कारखान्याला संपर्क साधावा। तो संपर्क साधून कारखान्यांशी VSI आणि बारामती शेती प्रतिष्ठान हे जो सामंजस्य करार करेल त्यात त्याचा सहभाग होईल। कारखान्यांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करायचंय, कारखान्यांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचंय आणि KVKचे अधिकारी देखील सातत्याने आपल्याकडे येतील। आता मी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेच लोक आपल्याला भेटतील आणि म्हणतील हे 500 रुपयात मी करून देतो, हे 1000 रुपयात करून देतो, हे 1,500 रुपयात करून देतो। पण मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि बारामती कृषी प्रतिष्ठान यांनी जे एकत्रितपणाने निष्कर्ष काढून अगदी उत्तम सोल्युशन्स तयार केलेले आहेत ते इतरांच्याकडे कुठे अनुभवाच्या शिवाय मिळणार नाहीत। आणि म्हणून आज बारामती प्रतिष्ठान बरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याच विचारांती बरीच छाननी करून त्याच्या सर्व खर्चाचा पारदर्शकतेने विचार करून या निष्कर्षापर्यंत येऊन आज सामंजस्य करार केलेला आहे। मला स्वतःला खात्री आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पहिल्या 10,000 शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेतलेली आहे। ते वेगवेगळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असतील, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यावर माझी खात्री आहे की पुढच्या वर्षभरानंतर जे रिपोर्ट येतील त्यावेळी महाराष्ट्रातले शेतकरीच तुमच्याकडे आग्रहानं करतील की आम्ही ठिबक करतो, आम्हाला या योजनेत घ्या। आणि म्हणून हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होईल। याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या सगळ्या व्यवस्थेत आपण प्रगती करतोय आणि ज्याचा 100 टनाचा ऊस आज आहे तो 130 टनापर्यंत जाईल। 30% तुमच्या उत्पादनात वाढ होईल, असा साधारण 40-45% होईल, पण 30% साधारण होईल असा आमचा अंदाज आहे। आणि ती वाढ ही फार कमीत कमी खर्चात येईल। जो खर्च सांगितला जाईल प्रेझेंटेशन मध्ये तो 5 वर्षासाठी हार्डवेअरचा आहे आणि बाकीचा दरवर्षीचा खर्च आहे। आणि या सगळ्यामध्ये VSI आपल्या संशोधनाने तुम्हाला अधिक चांगली ताकद देईल। श्री प्रतापराव पवार यांचा उल्लेख मला केला पाहिजे। एखादं विजन आणि मिशन हे एकत्रित करून डॉक्टर प्रतापराव पवार यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केलेला आहे, बरीच मेहनत घेतलेली आहे। मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीला याच्यात इन्व्हॉल्व करून स्वतः KVKनी 4 वर्ष स्वतःची गुंतवणूक करून प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून या निष्कर्षापर्यंत आपण आलेलो आहोत। डॉक्टर प्रतापराव पवार आज आलेले नाहीत, पण त्यांचा उल्लेख मी मुद्दामून यासाठी करतो की त्यासाठी त्यांची जी तत्परता आणि आग्रह होता तो प्रचंड होता। आज या सामंजस्य कराराला मूर्त स्वरूप आलेलं आहे। मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की या व्यवस्थेमध्ये आपला कारखाना कसा येईल, आपण कसे त्यात अग्रेसर होऊ आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळवून देण्यासाठी ही व्यवस्था कशी उपयोगी पडेल यासाठी आपण सगळे प्रयत्न कराल। माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून इथं आलेत, कृषी मंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत, सरकारचाही AI साठी जवळपास 500 कोटी रुपये बजेटमध्ये माननीय अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून ठेवलेले आहेत। आम्हाला विश्वास आहे की त्यातली जास्तीत जास्त रक्कम अनेक पिकांसाठी आहे, पण ऊस उत्पादक त्याचा जास्त चांगला फायदा घेतील आणि त्याचा फायदा करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी सरकार, VSI आणि KVK बारामती यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रोत्साहन आपण स्वीकारून त्याचा उपयोग कराल असा विश्वास बाळगतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझे प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद।